सगळे मित्र आहेत ते खोपोलीचेच आहेत आणि मी शूटच करत होतो एनडी स्टुडिओमध्ये कर्जतमध्ये. काही मित्रांचे नंबर ब्लॉक करून टाकले होते. AI जनरेटेड माझे फोटोज त्यांनी मॉर्फ केले होते आणि त्यांनी दाखवलं होतं की तुला हे साकारायचं. तेव्हा मला खूप रडू आलं होतं, मी इमोशनल झालो होतो. अश्रू अनावर झाले होते त्या क्षणी. नमस्कार मंडळी, मी भाग्यश्री पुन्हा एकदा स्वागत करते तुमचं स्मार्ट मराठीमध्ये. रणपती शिवराय स्वारी आग्रा हा चित्रपट येत्या 30 जानेवारीला येतोय आणि माझ्यासोबत या चित्रपटात शिवरायांची भूमिका केलेली अभिजित सर आहेत. सर, खूप स्वागत आहे तुमचं स्मार्ट मराठीमध्ये. जय शिवराय. आम्ही आताच ट्रेलर बघितला, म्हणजे अक्षरशः अंगावर काटा आला, कारण ट्रेलरच्या आधी तुम्हाला आम्ही बघत होतो पण इतकं वाटलं नव्हतं की आवाजाचे जे चढ उतार होते किंवा आवाजात जो बेस होता तो ट्रेलरमध्ये आम्हाला दिसला. हा बदल करत असताना शिवराय तुम्ही अंगीकारलेत का, काय वाटतं? मला असं वाटतं की आतापर्यंत म्हणजे कुठल्याही अभिनेत्याला एकतर सगळ्यात अत्युच्च काय असेल तर छत्रपती शिवाजी महाराज साकारणं, कारण त्याच्या पलीकडे काहीच नाही असं मला वाटतं. कारण छत्रपती शिवाजी महाराजांचं चरित्र इतकं मोठं आणि अफाट आहे की त्याच्यावर एकतर सिनेमे करायचे झाले तर ते 200-250 सिनेमे करावे लागतील, त्याच्यामध्ये ते बसेल असं मला वाटतं. कारण जेवढं जाणून घेऊ तेवढं कमी आहे. माझ्या वाट्याला जे आत्ता ह्या चित्रपटामध्ये आलेलं आहे ते पुरंदरचा तहापासून ते महाराज आग्र्याहून परतले आणि त्याच्यानंतरचा काही भाग. तर मला असं वाटतं की ह्या पूर्ण प्रोसेसमध्ये सगळ्यात आधी महत्त्वाचं असं मला वाटत होतं की एका अभिनेत्यासाठी ते महत्त्वाचं आहे की इथे बुद्धिचातुर्य किंवा इथे तांत्रिक गोष्टींपेक्षा समर्पण महत्त्वाचं होतं. त्यामुळे मी सुरुवातीलाच प्रोसेसमध्येच ब्लँक कोरी पाटी घेऊन गेलो होतो आणि मी समर्पित झालो छत्रपती शिवाजी महाराजांना. या प्रोसेसच्या आधीच आम्ही रायगडावर जाऊन आलो आणि मग तिथून प्रोसेसला सुरुवात केली होती. 2.5 महिने मी पुण्यामध्ये वास्तव्याला होतो. मग तिथे प्राध्यापक शामराव जोशींकडे वाणी संस्काराचे धडे असतील, कशा पद्धतीने डायलॉग डिलिव्हरी असेल, त्या काळची लँग्वेज काय असेल, त्याच्यानंतर वर्कआउट कंटिन्यू चालू होता, कारण लीन फिजिक पाहिजे होतं, मस्क्युलर पाहिजे होतं, वेट गेन नको होतं. मग तिथे मसल कट डाऊन करायचा होता, फॅट कट डाऊन करायचं होतं आणि मग असेल की बॉडी लँग्वेज काय असेल, वॉक कसा असेल, काय स्टान्स असेल, काय डोळे असतील, छोट्या छोट्या गोष्टी दिग्पाल सरांनी वर्क करून घेतल्या होत्या. फाईट सिक्वेन्स असतील, कारण खूप मेजर फाईट सिक्वेन्स आहेत, हार्नेस आहे, त्याच्यानंतर खूप आगीतून वगैरे खूप हेक्टिक आणि असे मेजर फाईट सिक्वेन्स होते. पण त्याची मग पूर्वतयारी आम्ही करून घेतली होती जेणेकरून सेटवर कमी वेळ लागेल. त्याच्यानंतर घोडेस्वारी होती. तर या छोट्या छोट्या गोष्टींचा डिटेल अभ्यास करत ती प्रोसेस होती 2.5 महिने आणि मला असं वाटतं की तिथे मी समर्पित झालो होतो छत्रपती शिवाजी महाराजांना. दुसरी गोष्ट की फोकस ठेवला होता, म्हणजे त्या वेळेला मी माझा फोन चे काही मित्रांचे नंबर ब्लॉक करून टाकले होते जेणेकरून म्हणजे त्यांना नंतर कारण कोणाला सांगितलं नव्हतं, त्यामुळे काय उत्तर द्यायचं. बरं, ते सगळे मित्र आहेत ते खोपोलीचेच आहेत आणि मी शूटच करत होतो एनडी स्टुडिओमध्ये कर्जतमध्ये. तर त्यामुळे ते जवळपासच राहतात, त्यामुळे त्यांना काय उत्तर देऊ हा प्रश्न होता. दुसरी गोष्ट की मला असं वाटत होतं की त्या प्रोसेसमध्ये मला कुठलाही डायव्हर्जन नको होतं, त्यामुळे ते फोकस राहण्यासाठी तो मी एक प्रकार हे केला होता. आणि दुसरी गोष्ट माझ्या फॅमिलीचा सपोर्ट, म्हणजे अर्शिव खूप लहान आहे, तेव्हा तो 6-7 महिन्याचा होता आणि त्याची सगळी जबाबदारी त्याला सांभाळणं, हे मी घरी नव्हतो कारण मी पुण्यामध्ये होतो 2.5 महिने. तर ह्या काळामध्ये पण सेजलनी मला एकही फोन, फक्त ती रात्री फोन करायची दररोज, दिवसभराचं काही तिने कधी सांगितलं नाही की अर्शिवला बरं नाही आहे, मग ती स्वतःच घेऊन जायची, स्वतःच आणायची. त्यामुळे मला असं वाटतं की मी निश्चिंत होतो, की फोकस होतो आणि फॅमिलीचा सपोर्ट होता, त्यामुळे मला असं वाटतं साध्य झालं. निश्चितच मला विचारायला आवडेल, आरशू येण्याआधी ही ऑफर आली होती का? हे नाव ठरवण्याआधी तुम्हाला या चित्रपटाची ऑफर आली होती? मला असं वाटतं एकतर अर्शिवचं नाव ठेवण्यामागचं पण कारण असं होतं की छत्रपती शिवाजी महाराजांचं पहिल्यापासून प्रेम आहे आणि मी मगाशी पण म्हटलं अनेक इंटरव्ह्यूजमध्ये की माझा जन्मच अलिबागचा आहे आणि ज्या हॉस्पिटलला माझा जन्म झाला त्या हॉस्पिटलमधून कुलाबा किल्ला असा दिसतो, समुद्र असा दिसतो. त्यामुळे समुद्र आणि महाराज हे खूप जवळचे आहेत माझ्या. म्हणजे कधी मला टेन्शन आलं, कधी मला हे वाटलं तर आम्ही किल्ल्यावर जातो. म्हणजे आता फॅमिली पिकनिक ट्रिप जरी असेल ना तरी आमची ती ट्रिप एक तर समुद्र असते नाही तर कुठला तरी किल्ला असतो. त्यामुळे एवढे छत्रपती शिवाजी महाराज जवळचे होते आणि दुसरे महादेव, ज्यांना आपण शिव म्हणतो. त्यामुळे मी अर्शिव नाव ठेवण्यामागचं कारण असं होतं की एक तर शिवाचं स्वरूप, मग ते छत्रपती शिवाजी महाराज असतील, मग तो खंडोबा असेल, तो ज्योतिबा असेल आणि ते महादेव असतील, त्यामुळे ते कारण होतं. पण तोपर्यंत अर्शिव मला असं वाटतं काहीतरी 4 का 5 महिन्याचा होता. त्याच्यानंतर गेलो होतो ना आपण.
तर मला वाटतं 5 एक महिन्याचं होतं तेव्हा आम्ही माझं डबिंग चालू होतं. अर्शिवला आणि सेजलला मी घेऊनच गेलो होतो. तेव्हा दिग्पाल सरांनी सांगितलं होतं की अरे एआय जनरेटेड माझे फोटोज त्यांनी मॉर्फ केले होते आणि त्यांनी दाखवलं होतं की तुला हे साकारायचं. तेव्हा मला खूप रडू आलं होतं. मी इमोशनल झालो होतो कारण छत्रपती शिवाजी महाराज माझ्यासाठी खूप स्ट्रॉंग पॉईंट आहेत. पण तसंच महाराजांबद्दलच्या आठवणींनी आणि मी खूप भावनाविवश होतो आणि मला नेहमी वाटत राहायचं की मी छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात जन्माला आलो असतो तर बरं झालं असतं. पण मला असं वाटतं की आता ते साकारताना मी अंगात भिनवलं होतं त्यामुळे ते जगत होतो मी ती प्रोसेस आणि पूर्ण सिनेमाच. निश्चितच म्हणजे दोन्ही शिव तुमच्या आयुष्यात आले मला वाटतंय अर्शिव आल्यानंतर. आणि खरंच ही छान गोष्ट होती. यानंतर मला विचारायचं की मगाशी अजय सर पण म्हणाले की अभिजित हा खरंच आयकॉन ठरेल काही दिवसात, कारण तो प्रत्येक अभिनेत्याकडून किंवा अभिनेत्रीकडून ते जे कलागुण आहेत तो टिपत असतो आणि अंगीकारत असतो. म्हणजे त्याचं ऑब्झर्वेशन खूप चांगलं आहे आणि ज्या पद्धतीने तो आता काम करतो ते खरंच भारी आहे. मला विचारायला आवडेल की जे सहकलाकार आहेत या चित्रपटामध्ये, तर यांच्याकडून तुम्हाला कसं सहकार्य मिळालं आणि तुम्ही कोणते चांगले गुण याच्यामधून घेतलेले आहात? मला एक सांगायला आवडेल आणि मी हे कुठल्या इंटरव्ह्यूमध्ये बोललो नाही. आता हा प्रश्न आल्यानंतर मला असं वाटतं की पहिली गोष्ट की आत्तापर्यंत मी ऐकत आलो होतो की खूप सिनियर ॲक्टर असतात ते स्वार्थी असतात आणि अभिनेत्यांनी स्वार्थी असावं म्हणजे आपला रोल चोख करायला हवा. बाकी आपण कुठलं काय कोण फंबल मारते त्याकडे लक्ष देऊ नये. पण ह्या सेटवर ते नाही आहे. ह्या सेटवरचं ताकद ही आहे मला असं वाटतं की एक कुटुंब आहे. पूर्ण प्रोडक्शन टीम असेल किंवा सगळे कलाकार असतील. मुळात जेव्हा माझे एआयचे फोटोज हे जनरेट केले होते दिग्पाल सरांनी, ते फोटो अजय सरांना दाखवले होते, मृणालताईंना दाखवले होते, समीर सरांना दाखवले होते. त्यांचा पण विचार घेतला होता आणि त्यामुळे ह्या सगळ्यांचा सुद्धा एक पॉझिटिव्ह वाईब किंवा काय म्हणतात पॉझिटिव्ह विचार आला असेल आणि त्याच्यानंतर ते नाव फिक्स झालं असेल. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट मला असं वाटतं की मृणालताई असतील किंवा अजय सर असतील, हे त्यांच्यासोबत माझे खूप सीन्स होते. म्हणजे सिनेमाचा पहिला सीन होता तो मृणालताईंसोबत होता. तर त्या सीनमध्ये पण त्यांनी मला खूप सामावून घेतलं आणि छोट्या छोट्या ज्या जागा आहेत बारकावे बारकावे ते मला सांगायच्या की हे असं असं कर, हे असं असं कर. अजय सर पण म्हणायचे अभ्या हे 95% होते, आपल्याला आता 5% हे कर. तर म्हणजे दिग्पाल सर होतेच कॅमेऱ्याच्या पलीकडे, पण माझ्यासोबत काम करताना अजय सर होते, मृणालताई होत्या. तर ह्यांच्यामुळे ऑब्व्हियसली ते छत्रपती शिवाजी महाराज ना मला चांगलं प्रेझेंट करता आलं ऑन स्क्रीनवर. त्यामुळे ह्या सगळ्यांची काय म्हणतात पाठिंबा आहे. ते सोबत होते आणि मग बिपिन असेल, निखिल असेल, यांची आवर्जून नावं का घ्यावीशी वाटतात. आणि मी म्हणजे हा सांगायचा मुद्दा असा की ज्या दिवशी माझं पहिल्या शूटचा दिवस होता आणि शूटच्या दिवशी मी पूर्ण महाराजांच्या वेशभूषात पूर्ण मेकअप आणि सगळं करून रेडी झालो. तेव्हा दिग्पाल सर आले आणि दिग्पाल सरांनी असं बघितलं तर मी जरा प्रेशर होतं की यांना कसं वाटतंय. कारण ऑब्व्हियसली त्याच्या आधी खूप लुक टेस्ट झाल्या होत्या, 10 लुक टेस्ट झाल्या होत्या. म्हणजे आधी एआय जनरेटेड फोटो, मग दाढी लावून, मग मिशी लावून, मग विथ कपडे, असं मग काय दाढी चेंज करून, मग सुरेंद्र सर जे आहेत ज्यांनी विग आणि आपली दाढी बनवलेली आहे, दाढी मिशी, ते स्वतः आले होते. त्यांनी हे करून बघितलं. अशा अनेक झाल्या होत्या. पण मला असं झालं की ज्या दिवशी आता शूट होणार आहे त्या दिवशीचा लुक कसा अपील होईल त्याचं टेन्शन तर होतंच. कारण ऑब्व्हियसली प्रत्येकाच्या मनात छत्रपती शिवाजी महाराजांचं एक खूप खूप मोठं स्थान आहे. तर त्याला आपण सार्थ व्हायला हवं. तर तो लुक झाल्यानंतर दिग्पाल सरांनी असं बघितलं आणि दिग्पाल सर म्हणाले की एक काम कर, टीका लाव जरा. म्हणजे मला असं झालं की नजर लागायला नको म्हणून त्यांनी सांगितलं की टिळा लाव, काजळ लाव म्हणून. कारण मुली काजळ लावतात. आणि दिग्पाल सर बोलले छान झालंय आणि निघून गेले. त्याच्यानंतर काही वेळाने बिपिन आला. बिपिनने पण छान झालं, अव्या एक काम कर, टीका लाव. तर हे जे आहे ना, हे मला तेव्हा मी त्याला पण म्हटलं आणि दिग्पाल सरांना पण म्हटलं, हे 2 माणसं एकच कसं काय बोलू शकतात. ह्याचं कारण असं एवढी युनिटी आहे. म्हणजे दिग्पाल सर आले होते, काहीतरी महाराजांचा कॉस्ट्युम घातला होता आणि अजय सर आले होते पहिल्यांदा व्हॅनिटीमध्ये लुक झाल्यानंतर आणि म्हणाले की जरा ना ह्या मिऱ्या आपल्याला जरा प्रेस करायला लागतील, त्या जरा अशा फुगलेल्या वाटतात. बघ म्हणजे दिग्पाल सरांना सांगून बघ काय म्हणतात बघ. दिग्पाल सर आले आणि तेच म्हणाले बरोबर. तर मला असं वाटतं ह्यांचे विचार पूर्ण टीमचे एकत्रित एवढे बांधलेले आहेत, एवढे एक आहेत, त्यामुळे सगळं छान पद्धतीने साध्य होतं. आणि ऑब्व्हियसली मी फक्त निमित्त मात्र आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार दिग्पाल सरांनी पोचवण्याचं जे शिवधनुष्य घेतलंय त्याच्यामध्ये हा माझा खारीचा वाटा.
आत्ताची जी तरुण पिढी आहे त्यांना काय संदेश द्याल तुम्ही? कारण शिवरायांचे जे विचार आहेत ते खरं तर तरुण पिढीने जपले पाहिजेत. काही तरुण पिढी जपते, पण काही तरुण पिढी खरंच वेगवेगळ्या मार्गावर आहे. त्यांच्यासाठी काय संदेश? मला वाटतं की एकतर आजचं युथ हे उद्याचं भविष्य आहे आणि जर भविष्य आपल्याला घडवायचं असेल तर आपल्याला इतिहास माहिती असावा, तो इतिहास समजून घेता आला पाहिजे. आणि इतिहास म्हटलं की सगळ्यात आधी जे नाव येतं ते छत्रपती शिवाजी महाराज. म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास पोहोचवण्याचं काम दिग्पाल सरांच्या शिवराज अष्टकाच्या माध्यमातून आम्ही करतच आलेलो आहोत. आणि मला ते सांगायला आवडेल, आपण आधी जर शिवजयंतीचं स्वरूप बघितलं असेल तर आधी डीजेची गाणी वाजायची, काहीतरी धांगड-धिंगा गाणी वाजायची आणि ती त्याच्यावर काही वेडेवाकडे डान्स करत लोक नाचायची. पण आता तुम्ही बघाल की शिवराज अष्टकातली गाणी वाजतात. तर मला असं वाटतं हा एक बदलच आहे. म्हणजे खूप अशी लहान लहान मुलं, आता आम्ही ND मध्ये शूट करत असताना पण एका रेस्टॉरंटमध्ये जेवायला गेलो होतो तेव्हा एक लहान मुलगा आणि त्याची आई आली होती अजय सरांना आणि दिग्पाल सरांना बघून की आम्ही ते अष्टक पाहतो बरं का, आता पुढचा चित्रपट कधी येणार आहे. ह्यानी सगळे फिल्म पाहिलेले आहेत. तर मला असं वाटतं की हीच चांगली बाजू आहे की लहान मुलांपर्यंत आणि पुढच्या पिढींपर्यंत हे चित्रपट पोहोचतायत. आणि मला असं वाटतं की शिवराज अष्टक आता आमचं राहिलेलं नाहीये, ते सगळ्या प्रेक्षकांचं झालेलं आहे आणि त्यांनीच हे पुढाकाराने आता जे 6 चित्रपट झालेले आहेत तसेच 8 चित्रपट सुद्धा होतील. नक्कीच. माझ्याकडून सुद्धा सर खूप साऱ्या शुभेच्छा तुम्हाला. मॅम, मी तुमच्याकडे येते. तुमचे खूप व्हिडिओ व्हायरल झाले होते की आपल्या पार्टनरला असं शिवरायांच्या भूमिकेत बघितल्यानंतर डोळ्यातून खरंच अश्रू बाहेर येतातच. काय भावना होती त्यावेळची? दिग्पाल दादांना जेव्हा ही जबाबदारी अभिजितवर सोपवली, म्हणजे सांगितलं की पुढे छत्रपती शिवाजी महाराज अभिजित तुला साकारायचे, तेव्हा त्यांनी AI क्रिएटेड फोटो आम्हाला दाखवला होता. पण अवघ्या महाराष्ट्राचं दैवत आहेत छत्रपती शिवाजी महाराज आणि त्यांना समोर बघून आणि त्यात आपली सर्वात जवळची आणि आवडती व्यक्ती, त्यामुळे मला अश्रू अनावर झाले होते त्या क्षणी. आणि दिग्पाल दादा आणि संपूर्ण टीमचं विजन आहे, त्यामुळे मला असं वाटतं अभिजित खूप भाग्यवान आहे की ती म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज साकारायला मिळणं आणि ती भूमिका पदरी पडणं म्हणजे खूप भाग्यवान आहे अभिजित. खूप धन्यवाद मॅम. खरं तर तुमच्या दोघांची जोडी सुद्धा खूप सुंदर दिसते. असेच नेहमी खुश राहा. प्रेक्षक हो, तुम्हाला ही मुलाखत कशी वाटली नक्की कळवा. आवडल्यास लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा. आणि हो, जर तुम्ही अजूनही स्मार्ट मराठीला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायलाही विसरू नका. धन्यवाद सर. धन्यवाद. जय शिवराय. जय शिवराय.